Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. वातावरणातील बदल जे दिसत आहेत त्या अनुसार पुढील 5 दिवसामध्ये हवामान एकदम कोरड्या प्रकारचं राहील आणि कोरड्या प्रकारचं असल्यामुळे पुढील 5 दिवसामध्ये 2 ते 4 डिग्री तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। आणि आता उन्हाळ्याच्या दिवसाची मतलब आपल्याला कल्पना येईल त्यानुसार म्हणजे पुढे आता तापमानात वाढच होणार, कमी होण्याची शक्यता नाही आहे। सर, गेल्या काही दिवसांपासून आभाळ, ढगाळ वातावरण आणि पाऊस हा सातत्याने विदर्भात जाणवायला मिळत आहे। तर सध्याचं तापमान कितीच्या घरात आहे आणि पुढील 3-4 दिवसात कुठल्या जिल्ह्यांमध्ये तापमान मोठ्या प्रमाणात वाढणार आहे? विदर्भातील 11 जिल्हे जर विचारात घेतले तर अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी तापमानामध्ये वाढ होईल 2 ते 4 डिग्रीची। आणि ईस्ट विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा वाढ होईल। आजच्या परिस्थितीमध्ये नागपूर जरी 37-38च्या जवळपास असले तरी पण वाढ होऊन जवळपास म्हणजे पुढील 5 दिवसामध्ये 2 ते 4 डिग्रीचा वाढ होऊन जवळपास 42-43 पर्यंत जाऊ शकतो। कोरडं राहू शकते किंवा काही ठिकाणी पुन्हा ढगाळ राहील, काही ठिकाणी पाऊस येईल असं काही वाटतं? मी तुम्हाला आताच सांगितलं की पुढील 5 दिवसामध्ये असं वातावरण शुष्क प्रकारचंच राहणार आहे। त्यामुळं असं म्हणजे खूप असं ढगाळ वातावरण राहील अशातला काही भाग नाही। येणाऱ्या 5 दिवसात विदर्भामध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे आणि साधारणतः 4 ते 5 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता जी आहे ती या 5 दिवसामध्ये हवामान विभागाने वर्तविलेली आहे। आता जर वातावरण आपण बघितलं तर येणाऱ्या 5 दिवसामध्ये वातावरण कोरडं राहणार आहे आणि त्यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे। एकंदर म्हणजे आपण जर मागील आठवड्यामध्ये बघितलं तर अवकाळी पावसाने हजेरी लावलेली होती आणि वातावरण ढगाळ असं झालेलं होतं। मात्र आता या वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि कोरडं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यामुळे येणाऱ्या 5 दिवसामध्ये नागपूरसह संपूर्ण विदर्भामध्ये तापमानात वाढ होणार असून 42 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत हे तापमान जाणार असल्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तविला आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.